शेतकरी मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वेलवर्गीय पिकांची लागवड केली असते. परंतु या क्षेत्रात काही शेतकरी हे नवीन असतात. त्यांना जे आपण तारकाठी करणार आहेत, तर ही तारकाठी नेमकी कशी करायची याच्याबद्दल आयडिया नसते किंवा माहिती नसते. ती माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. ज्या शेतकऱ्यांना माहिती असेल त्या शेतकऱ्यांनी सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण बघावा. तुमच्यासाठी सुद्धा या व्हिडिओमधून काही कामाची माहिती मी देणार आहे. तर बघा, आपण जे वेलवर्गीय पिकामध्ये त्यामध्ये घेवडा असो की तुमचं चवळी असो किंवा कोणतं टमाटर असो, तर बघा आपण येथे धरती कंपनीचा DLH 968 या वाणाची लागवड केली आहे आणि येथे आपण तारकाठी दिली आहे. तारकाठी देत असताना येथे दोरीचा उपयोग केलेला आहे, तार वापरला नाही. तार का बरं वापरला नाही? तर तार वापरण्याचे नुकसान असे आहे की एक वेळा ताडाला मोड पडल्यावर तो गंजतो आणि दुसऱ्या वर्षी तो कामी येत नाही आणि कामी आलाय तरी त्याच्यावर लोड आल्यावर तो तुटतो. तर त्याच्यामुळे आपण ही दोरी वापरली आहे. आता ही दोरी वापरण्याचा फायदा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. अधिक माहितीसाठी ही दोरी जर का तुम्हाला लागेल तर तुम्ही खाली नंबर देता त्या नंबरवर संपर्क साधू शकता. दोरी वापरत असताना 3 प्रकारे आपल्याला दोरी वापरायची आहे. एक म्हणजे वरती 5 फुटावर आणि दुसरा म्हणजे खाली. बघा इथे एक आणि या साईडनं एक. आता इथे आपल्याला दोरी वापरत असताना 3 ठिकाणी आपण दोरी वापरली आहे. आता हे जे 2 बांबू आहे, तर ह्या 2 बांबू मधलं अंतर जवळपास 15 ते 20 फूट आपण ठेवलेलं आहे. एक बांबू सरळ, एक बांबू कैचीमध्ये. बघा शेतकऱ्यांना दाखवा, असा कैचीमध्ये आपण हा गाडलेला आहे. आता हा गाडण्याचा फायदा असा होतो की हवा येऊ की काही येऊ, आपला बांबू झुकत नाही. आता तो झुकत नसल्यामुळे आपला मांडू हा पडणार नाहीये. आता 3 ठिकाणी आपण सूत मारलेला आहे किंवा दोरीही मारली आहे. ताराच्या ऐवजी आपण दोरीही घेतली आहे. त्यामुळे आपण खूप फायद्यामध्ये आणि स्वस्त आहे. 300 रुपये किलो आपल्याला पडली आहे. आता याला सूत गुंडायचं कसं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण भरपूर शेतकऱ्यांनी मला प्रश्न विचारले. हे बघा तुमच्या समोर सगळं लाईव्ह मध्ये मी दाखवत आहे. आता हा जो बंडल आहे, हा बंडल तुम्हाला पडेल 33 रुपये ते 44 रुपये. आपण 44 वर वापरला कारण हा मोठा बंडल आहे. याच्यामध्ये 33 रुपया सुद्धा तुमच्या भागामध्ये हा मिळून जाईल. नाही मिळाला तर मला फोन करा, मी तुम्हाला तुमच्या घरपोच 5 दिवसामध्ये पाठवून देईल. कारण आपल्याकडे याची डीलरशिप सुद्धा आपण घेतलेली आहे. तर बघा हा बंडल वापरत असताना आपल्याला काय करायचं, इथे असं एक सूत बांधून द्यायचं. आता शेवटून जर आणतो म्हटलं आपण, तर शेवटून सुद्धा आपण आणू शकतो. अशा प्रकारे याला सूत बांधायचं. हे सूत बांधल्यानंतर खालून एक बंडल घ्यायचा. बघा असं घ्यायचं. आता याच्यामध्ये सांगायचं असं आहे की बघा इथून एक सूत घेतल्यानंतर दुसरं सूत हे आपल्याला 1 फुटावर घ्यायचं आहे. बघा पद्धतशीर, बघा शेतकऱ्यांना दाखवा. हे असं घेतल्यानंतर खालून एक राऊंड मारायचा, म्हणजे सूत ढिला होणार नाही. दुसरा राऊंड असा मारायचा. बघा किती इझी आहे. आता याच्यामध्ये आपण अंतर घेत असताना या 2 याच्यातलं 1 ते 1.25 फूट ठेवायचं, म्हणजे काही वेळ आपल्याला सुद्धा कमी लागेल. बघा तुम्हाला मी संपूर्ण लाईव्ह मधून इथून करून दाखवत आहे. आता तुम्ही हे मजुरांच्या साह्याने करू शकता. बघा अशा प्रकारे आपण याला सूत गुंडायचं आहे. आता हे एक साईड झाल्यानंतर दुसरी साईड आपल्याला अशीच घ्यायची आहे. सूत गुंडत असताना शेतकरी गलती करतात. हे अंतर 1 ते 1.5 फूटच असलं पाहिजे. 2 फूट करायचं नाही आणि कमी पण करायचं नाही. कमी केलं तर सूत जास्त लागणार. तर आपल्याला एका बंडलमध्ये जवळपास 280 फूट आपली हे लांबी आहे. तर एका बंडलमध्ये निघून जाते, म्हणजे होऊन जाते. हे साईड आणि ते साईड 280 गुणेला 2, म्हणजे दोन्ही साईड आपले हा होऊन जातात. तर अशा प्रकारे तुम्ही सूत याला हे गुंडू शकता. सांगण्यात तात्पर्य, भरभर होत असल्यामुळे आपल्याला घरी सुद्धा आपण करू शकतो. मजुरांची गरज सुद्धा पडणार नाही. आणि हे सूत एवढं जाड आहे की तुम्ही याला वर्षभर सुद्धा वापरू शकता. बघा एका मिनिटामध्ये आपण एवढं सूत हे गुंडलं. जवळपास मजुर जर सांगतो म्हटलं तर 1 एकर आपल्याला 5 ते 6 बायामध्ये हे होऊन जातात. आता हा बंडल वगैरे सगळं तुम्हाला खाली माहिती देत आहे. लागला तर मला फोन करा. आता हे झालं तुमचं जे मांडो पद्धत किंवा जे आपण याला सूत तारकाठी म्हणतो, तर या तारकाठीबद्दल तुम्हाला माहिती दिली आहे. तुम्ही तार वापरायचा नाही. पद्धतशीर आहे का, तुम्ही तार वापरायचा नाही, दोरी वापरा. जबरदस्त आहे. आणि ही दोरी दिसायला अशी आहे परंतु एवढी मजबूत आहे. हे बघा ही एवढी मजबूत आहे की याच्यावर माणूस सुद्धा लटकला तरी तुटत नाही. कारण ह्या दोरीमध्ये 3 लेअर आहे आणि ही प्लॅस्टिक मधून वेगळं प्लॅस्टिक येतं हे वाला. तर हे आपण यावर्षी इथे वापरली आहे. आता बघू शकता आपल्या याच्यामध्ये जवळपास अर्धा एकर आपण इथे लागवड ही केलेली आहे. आता ह्या अर्धा एकरामध्ये जवळपास आपल्याला 20 किलो दोरी ही लागलेली आहे. आपल्याला 300 रुपये किलो ही दोरी पडलेली आहे. 280 रुपये पडली, 20 रुपये ट्रान्सपोर्ट चार्जेस पडला, म्हणजे 300 रुपये किलो तुम्हाला सुद्धा मिळून जाणार. लागली तर तुम्ही नक्की बोलवा. तर तुमच्यासाठी थोडीशी ही माहिती होती, कारण भरपूर शेतकरी या क्षेत्रात नवीन असते आणि तारकाठी कशी करावी हेच त्यांना समजत नाही. आता ह्याच व्हिडिओमध्ये कंटिन्यूमध्ये मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, ते म्हणजे बांबू गाडायचा कसा. या इकडे आता बांबू गाडत असताना आपण काय करायचं, सुरुवातीला एखादी मेक किंवा खुटी वगैरे घ्यायची, इथे गाडायची.
इथे खुटी उपडून नंतर हा वेळू गाडायचा. आता आपण याला एक जुगाड केलेला होता, तो जुगाड सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तसं जाते तर आपण हा जुगाड केलेला आहे. हा जुगाड कसा आहे मी तुम्हाला सांगतो बघा. अशा प्रकारे याला फिट करायचं आणि इथे आपल्याला या अँगलनी असे ठोकायचे. बघू शकता. तर असे ठोकल्यामुळे हा बांबू सरळ आतमध्ये जाईल आणि आपल्याला इथे त्रासा होणार नाही. तुम्हाला 20 फूट ठेवलाय. त्याच्यानंतरची महत्वाची गोष्ट या इकडे शेतकऱ्यांना दाखवतो बघा. आपण DLH 968 हा वाल लागवड केलेला आहे बघा. धरती कंपनीचा 968 वाला लागवड केला आहे. व्हायरस टॉलरन्स व्हरायटी आहे. व्हायरस लवकर येत नाही व्हरायटी म्हणून आपण हा लागवड केलेला आहे. त्याच्यानंतरची महत्वाची गोष्ट या इकडे सगळे शेतकरी सगळं बरोबर करतात. वेळू गाडतात, तार लावतात, दोरी लावतात, तारकाटी करतात, सगळं करतात. परंतु शेवटी जर असा आपण तंगावा म्हणू याला किंवा आपण सपोर्ट म्हणू, हा जर दिला नाही तर आपला संपूर्ण मांडव हा खचून जाऊ शकतो. तर त्यामुळे आपण काय केलं, शेवटी अशी खुटी गाडली. खुटी म्हणण्यापेक्षा आपण जवळपास 1.5 फूट हा गड्डा करून सरळ हा खुटा किंवा हा पूर्ण एक लाकडाचा हे तुकडा आहे हा पूर्ण इथे गाडलेला आहे आणि याला हा सपोर्ट दिलेला आहे. हा सपोर्ट दिल्यामुळे आपला किती वारा येऊ, काही येऊ, प्रेशर येऊ तरी हे तुटणार नाही. बघू शकता संपूर्ण इकडे आपण हेच केलं आहे ना. आपलं काम हे सध्या हे सुरू आहे. हा संपूर्ण व्हिडिओ शेतामधून लाईव्ह शूट होत आहे, त्याच्यामुळे तुम्ही पद्धतशीर बघा. आपण येथे हे दोरी वापरली आहे बघा. आपला हा तुकडा इथे उरलेला सुद्धा आहे दोरीचा बघा. ह्या दोरीमध्ये किती 9 लेअर राहते, जबरदस्त असा आहे. आता इथे आपण हा तार पण वापरलेला आहे. आता हा तार आपल्याकडे शिल्लक होता, आपल्या डेडलाईन झाली होती त्याच्यामुळे आपण हा यूज केला, कारण आपण याचे पैसे भरलेले होते आणि ते लाईन डेड होते त्याच्यामुळे आपण हा वापरलेला आहे. आपलं संपूर्ण यावर्षी मल्चिंग ड्रिपवर केलेला आहे. तर आपण सांगण्याचं तात्पर्य असं आहे की वेलवर्गीय पीक घेत असताना आपण अशा प्रकारे बारीक बारीक गोष्टी लक्षात नक्की ठेवाव्या, कारण शेतकरी सगळंच करतो आणि ह्या थोड्याशा गलतीमुळे संपूर्ण वाया जाते. त्याच्यामुळे तुम्हाला काही अन्य मनामध्ये प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. तर यावर्षी आपण जी वाण लागवड केलेला आहे तर धरती कंपनीचा DLH 968 या वेलवर्गीय वालाची लागवड ही अर्ध्या एकरा क्षेत्रामध्ये केलेली आहे. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमधून थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला. माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे. धन्यवाद.